आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. कोणीतरी जोरात कर्कश आवाजातला हॉर्न वाजवत असतं, कोणीतरी धडपडत असतं, कोणीतरी पडत असतं, कोणीतरी गटारातनं घाण बाहेर काढताना आपल्याला दिसतं, कोणीतरी पचकन थुंकून जातं. पण या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला काय करायचं आहे किंवा काय चाललेलं असेल त्यांचं काहीतरी असं म्हणून निघून जाणारे शेकडो लोक आपल्या मार्गाने निघून जात असतात. एकीकडे हा कोडगेपणा आपल्या अंगात भिनत जात असताना राजकीयदृष्ट्या सुद्धा आपण त्याच पातळीवर पोचलोय. आपण सकाळी ज्याला मतदान केलंय, ज्या लोकप्रतिनिधीला आपल्याला निवडून द्यायचंय, तो संध्याकाळी कुठल्या पक्षात जाईल याची शाश्वती नसते, किंवा एखादा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन होतो की काय, असे प्रश्न आपल्याला पडतायत. आपण ज्या नावापुढे आपलं मतदानासाठी बटन दाबलेलं आहे ते मत नक्की त्याच उमेदवाराला गेलंय का, इतक्या लेवलच्या शंका सामान्यांच्या किंवा मतदाराच्या मनात प्रश्न उपस्थित होत असतात किंवा या शंका आपल्या मनात निर्माण होताना दिसतात. हे सगळं सुरू असताना मतदार म्हणून येणारं एक हताश पण असतं. आणि एक प्रश्न हा कॉमन असतो सगळ्यांच्या मनात, तो म्हणजे आपण खरंच लोकशाही व्यवस्थेत जगतोय? आपण ज्यात जगतोय ती खरंच लोकशाही आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी शोधायला गेलेला एक भन्नाट डिरेक्टर आज आपल्यासोबत आहे. वरुण सुखराज यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. टू मच डेमोक्रेसी, द ग्रेट इंडियन इल्युजन यासारख्या अनेक डॉक्युमेंटरीज त्यांनी केल्यात आणि त्या देशभरात अनेक जणांनी बघितल्यात. त्या डॉक्युमेंटरीजचं कौतुक झालं. तर आज आपण त्यांच्याशी बोलूया. सो नमस्कार सर. टू मच डेमोक्रेसी ही तुमची डॉक्युमेंटरी जगभरात गाजली आहे आणि भारतभरही त्याचं खूप लोकांनी त्याचे स्क्रीनिंग्स पाहिले आहेत आणि खूप कौतुक होतं आहे. पण लोकशाही या शब्दाभोवती किंवा डेमोक्रेसी या शब्दाभोवती जे आत्ता आपल्या आजूबाजूला घडतं आहे, तर त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता किंवा तुमच्या मते डेमोक्रेसी म्हणजे नेमकं काय? माझ्या मते म्हणजे मी मत देण्या एवढं काही माझं अनुभव विश्व मोठा नाही आहे की माझ्या मते डेमोक्रेसी म्हणजे काय. पण मुळातच डेमोक्रेसी ही एक जगण्याची पद्धत आहे. लोकशाही इज अ वे ऑफ लिव्हिंग. म्हणजे आपल्याला बरीच वर्ष असं वाटतं की लोकशाही म्हणजे दिल्लीत घडत असलेलं काहीतरी किंवा मुंबईत घडत असलेलं काहीतरी. तसं नाही आहे. लोकशाही हा एक बेसिक कन्सेंटनी जगण्याचा विषय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझं मत सुद्धा माझ्या मता इतकंच महत्त्वाचं आहे हे जिथे आपण एक्सेप्ट करतो तिथे आपण ते लोकशाही मार्गाकडे जातो. खरं तर म्हणजे लोकशाहीचे बाकी त्याचे खूप सारे, मग संसद काय, मग त्याच्यात निवडणुका काय, हा सगळा टेक्निकल पार्ट झाला. बट इन माय ओपिनियन डेमोक्रेसी इज अन इमोशन. इट्स अ वे ऑफ लिव्हिंग. की आता फॉर एक्झाम्पल आत्ता आपण दोघे बोलत असताना आपण एकमेकांच्या कन्सेंटनी बोलतो. म्हणजे तुला हे मान्य आहे की मी इथे बसून अशा पद्धतीने तुझ्याशी सिव्हिलाइज चर्चा करावी, मला मान्य आहे ती करावी, आपल्या दोघांना मान्य आहे की ही रेकॉर्ड व्हावी. हा जो कन्सेंट आहे ना, हा बेस आहे डेमोक्रेसीचा. डेमोक्रेसी म्हणजे काय तर लोकांनी एकमेकांच्या कन्सेंटनी एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या सगळ्या भल्याबुऱ्यासहित एकमेकांसोबत एक मानवी समूह म्हणून प्रवास करणं. तो खूप कठीण मार्ग आहे खरं तर. त्याचं कारण आपलं मूळ हे आपण मनुष्य प्राणी म्हणतो स्वतःला. त्यामुळे आपल्या ॲनिमल इन्स्टिंक्टपासून बाहेर येऊन आपल्याला माणूस बनवणारी सगळ्यात मोठी प्रक्रिया म्हणजे लोकशाही असं मला वाटतं. की जिथे कुणी एक टोळी प्रमुख नसतो किंवा नसावा अशी अपेक्षा असते. तिथे कुठल्याही प्रकारचे जाचक कायदे नसावेत, सगळ्यांना समान अधिकार असावेत, प्रत्येक माणूस हा एकाच नजरेने एकाच पातळीवर त्याच्याकडे माणूस म्हणून बघण्याची एक प्रक्रिया असावी. ह्याला लोकशाही आपण म्हणू शकतो किंवा असं अभिप्रेत असतं लोकशाहीला. आणि ते खरं बेसिक इमोशन आहे या सगळ्या मागे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या शब्दाचं काय वाटतं तर एक तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण एक फार तरुण लोकशाही आहोत. आपण जरी खूप मोठी जगातली असलो तरी वी आर द यंगेस्ट डेमोक्रेसी. आपल्याला उणीपुरी अजून 100 वर्षही झालेली नाही आहेत लोकशाही देश म्हणून ऑपरेट होताना. आणि त्यात सुद्धा अशा पद्धतीचा देश की जिथे इतकी विविधता आहे सर्वच अर्थांनी. त्यामुळे लोकशाही आपल्याकडे यशस्वी झाली आहे का की नाही झालेली, की फेल झाली आहे, ह्या निर्णयावर येण्या इतका अजून आपण त्या पॉईंटवर पोचलोय असं मला वाटत नाही आहे. वी स्टील हॅव टू गो थ्रू लॉट ऑफ चर्निंग. आणि ते चर्निंग फार मोठं आणि फार महत्त्वाचं आहे आणि आपण आता त्याच्यातून जातोय.
पण मला असं वाटतं की लोकशाहीचा एसेन्स जो आहे तो आपल्याला टाळता येणारच नाही, अगदी कुणीही कितीही म्हटलं तरी. त्याचं कारण आपलं सोशल फॅब्रिक आणि स्ट्रक्चरच असं आहे की त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्यायच नाही आहे. जर आपल्याला देश म्हणून एकत्र राहायचं असेल, तर जर आपल्याला देश म्हणून सुस्थितीत धड राहायचं असेल, तर लोकशाही मार्गाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आता टू मच डेमोक्रेसीच्या टायटलच्या वेळी सुद्धा बऱ्याच जणांबरोबर ही चर्चा झाली की आज गेले काही वर्षांमध्ये की आपल्याकडे लोकशाही खूप जास्त झाली आहे. तर असं काही नसतं, लोकशाही खूप जास्त वगैरे होत नसते. लोकशाही ह्या सगळ्या एक्झिस्टन्सचा, आपल्या को एक्झिस्टन्सचा पाया आहे आणि तो शाबूत राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तो आत्ता डळमळतोय का किंवा त्याच्यात प्रॉब्लेम्स होत आहेत का, तर नक्की होत आहेत. पण इव्हेंच्युअली मला असं वाटतं, नॉट बिकॉज आय एम ऑप्टिमिस्टिक, आय एम व्हेरी प्रॅक्टिकल, की आपल्यासारख्या देशाला लोकशाही पद्धतीशिवाय पर्याय नाही आणि दॅट इज व्हॉट इज समथिंग दॅट विल कीप अस इंटॅक्ट ॲज अ नेशन. आता असंख्य गोष्टींवरून देशात राजकारण सुरू आहे. मध्यंतरी रामाच्या मंदिरातल्या चोरीवरून एक राजकारण फिरत होतं आणि हे सगळं फिरताना एक आक्रमक हिंदुत्व आपल्या सगळ्यांच्या मनावर बिंबवलं जातं आहे आणि ते सॅफ्रॉन पॉलिटिक्स आणि हे सगळं आपल्या, तर श्रीरामाकडे समाजाने कसं बघायला पाहिजे किंवा तुम्ही श्रीरामाकडे कसं बघता? थोडा कॉम्प्लेक्स विषय आहे. त्याचं कारण लोकशाहीकडे बघण्याची आपल्याकडे एक पात्रता असते, आपल्याकडे त्याच्यासाठीचा एक अभ्यास असतो. एखाद्या मायथॉलॉजिकल फिगरकडे पाहताना इट कॅन बी अ व्हेरी पर्सनल पर्स्पेक्टिव्ह. खरं तर म्हणजे कुठलंही, म्हणजे त्याची सुरुवातच मुळात माझा देवावर विश्वास आहे का इथून होते. मग तोच जर मुळात नसेल तर मग हा प्रश्नच नलिफाय होऊन जातो पूर्णपणे. मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये दोन पद्धतीने आपण ह्या एका प्रतिमेकडे बघू शकतो. एक तर एक मायथॉलॉजिकल फिगर जी आपल्या लोकसाहित्यातून, जी आपल्या लिटरेचरमधून आपल्याकडे आलेली आहे. जसं रामायण महाभारत ही महाकाव्य होती मोठी, त्यातलं एक कॅरेक्टर म्हणून आपण बघू शकतो. आत्ता मात्र ज्या पद्धतीने ती फिगर वापरली जाते, ती प्रतिमा वापरली जाते, इट इज अ ब्लॅटंट यूज ऑफ पीपल्स इमोशन्स टुवर्ड्स देअर डेटीज अँड त्यांच्या धर्माच्या, धार्मिक भावनांच्या ह्याच्यासाठी ती एक पॉलिटिकल एंटिटी म्हणून वापरली जाते. हे वाईट आहे का? तर हे 100% वाईट आहे. ते असं असता कामा नये कुठल्याही माणसाचं. म्हणजे आपल्याला लोकशाहीला हे अभिप्रेतच नाहीये खरं तर. धर्म, देव, श्रद्धा ह्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत आणि ज्या तुमच्या घराच्या आत तुम्हाला योग्य त्या पद्धतीने फॉलो करण्याची पूर्णपणे मुभा अधिकार लोकशाही देते. पण ज्या पद्धतीने आत्ता हा जो एक निओ सॅफ्रॉन हे वापरला जातोय, किंवा एक आत्ता रिसेंटली मी पुस्तक वाचलं हिंदू पॉप नावाचं. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक, की अख्खीच्या अख्खी एक इंडस्ट्री धर्माच्या नावावर आत्ता चालते. मग त्याच्यात अतिशय सुमार दर्जाची गाणी बनतायत, पण ती कोट्यवधी लोक बघतायत. त्याच्यातून एक अर्थकारण तयार होत आहे आणि मग आता हेच चालतंय, मग हेच बनवत चला. आणि मग त्या हिंदू पॉप च्या आजूबाजूनी जे घडतंय, म्हणजे आता अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत दंगलीच्या किंवा हिंसक धार्मिक तेढ जिथे निर्माण झाली आहे, काही प्रोसेशन असतील, कुठले काही असतील, ह्या सगळ्याच्या बॅकड्रॉपला ना हे हिंदू पॉप फार प्रकर्षाने जाणवतं आपल्याला. जर तुम्ही थोडंसं खोदून बघितलं की एखादी घटना घडली, त्याआधी ती मुलं कुठे होती, तर ती मुलं कुठल्या तरी मशिदीच्या समोर एखाद्या ह्या अमुक गाण्यावर नाचत होती. ती मुलं त्या गाण्यावर बेधुंद होऊन काय म्हणतो आपण त्याला, ती इग्नाईट झाली, ट्रिगर झालेली होती. मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीने धर्म, देव ही संकल्पना पॉप कल्चरमध्ये आणि ते सुद्धा भारतासारख्या अर्धशिक्षित देशामध्ये वापरली जाते, हे फार भयंकर आहे आणि हे फार धोकादायक आहे आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे आत्ता ही एखाद दुसरी घटना आपल्याला वाटत असेल की ठीक आहे तिकडे ते झालं, पण खूप काहीतरी नासत चाललंय ह्याच्यामध्ये, आपल्या समाजात, आपल्या घरांमध्ये, आपल्या तरुणांमध्ये. आणि त्याचं निमित्त हे एक अशी मायथॉलॉजिकल फिगर होता कामा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण अगेन पॉलिटिक्स हॅज अँड पॉलिटिशियन्स, कनिंग पॉलिटिशियन्स हॅज नो बॅरियर्स व्हॉट्सोएव्हर.
त्यांना उद्या ज्याचा वापर करता येईल त्याचा ते वापर करू शकतात सत्तेत राहण्यासाठी. सत्ता म्हणजे फक्त दिल्लीतली सत्ता नाही, समाजावर, समाजाच्या मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की दे आर युझिंग दिस मॅथॉलॉजिकल फिगर. ह्या व्यतिरिक्त मग आता बघा ते श्रद्धेचा आणि ह्याचा आपण गेल्या वर्षभरातला जर प्रवास बघितला की ज्यावेळी राम मंदिराची स्थापना झाली त्यावेळी तो जो काही सगळा हे आला होता, आणि परवा ज्यावेळी तिथे काय ते डोनेशन्स तिथले चोरी होत आहेत हे कळलं. आता परवाच बीबीसीने एक रिपोर्ट केलाय, त्या रिपोर्टमध्ये तिथे दिसतंय की आता त्या दानपेटीमध्ये 20 आणि 10 आणि 50च्याच नोटा पडत आहेत, 500च्या पडत नाहीयेत. ही श्रद्धा आहे का की हे पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं कन्झ्युमरिझम आहे की ज्या कन्झ्युमरिझमला आपण फार इझिली बळी पडतो समाज म्हणून, देश म्हणून. तर मला असं वाटतं की धिस इज अ ब्लॅटंट अँड अनफॉर्गिवेबल सिन. हे खरं तर फार मोठं पाप आहे जे आत्ताचे राजकारणी करतायत. त्याचं कारण असं आहे की अशा ह्याच्याने तुमच्या म्हणजे आता ही कित्येक शतकं चालत आलेल्या या कथा आहेत, त्याच्यातून अनेक गोष्टी जन्माला आल्या, अनेक चांगल्या गोष्टी जन्माला आल्या, अनेक कलाकृती निर्माण झाल्या. आता त्याच्यातून विकृती निर्माण होतीये आणि ती विकृती आपल्याला राजरोजपणे प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक शहरांमध्ये दिसायला लागली आहे. आणि धिस इज समथिंग की ज्याची आपल्या सर्वांनाच किंमत मोजावी लागेल फार लवकरच. आणि मग तुम्ही कुठल्याही बाजूला आत्ता असाल तरी तुम्हाला त्याची किंमत मोजावीच लागणार आहे लवकरच. आज आपण मंदिरांच्या मागे म्हणजे आता ते अयोध्या तो झाकी हे काशी मथुरा बाकी. आज मला काल म्हणजे इतकं खरं तर इतका मोठा ऱ्हास आहे हा समाज म्हणून की कुठल्या तरी एका मंदिरामध्ये मी बघितलं की पुजाऱ्यांनी खिसे असलेले कपडे घालण्याला बंदी आणलेली आहे कारण की तिथे चोरी होऊ नये. आपण काय करून ठेवलंय आपल्या श्रद्धास्थानांचं. आता माझी श्रद्धा एखाद्या देवावर किंवा एखाद्या धर्मावर आहे की नाही हा विषय वेगळा राहिला. मी काही धर्म मानत नाही, मी कुठल्याही प्रकारचा असा एक धार्मिक किंवा अशा पद्धतीचा कुठल्याही गटाचा समूहाचा भाग होण्याची माझी इच्छा नसते. पण जी लोक प्रामाणिकपणे त्या एका गोष्टीकडे श्रद्धेने बघतात त्यांच्यासाठी तुम्ही हा काय काळ आणून ठेवलेला आहे आणि ह्या काळाला नक्की जबाबदार कोण आहे. ह्या पद्धतीने गोष्टी घडत ज्या चालल्या आहेत तर वी नीड टू थिंक ऑफ इट ऑन अ लार्जर स्केल असं मला वाटतं. पण आपल्या भारतामध्ये श्रीराम आणि महात्मा गांधी यांचं कॉन्फ्लिक्ट झालं असं वाटतं का तुम्हाला? इन व्हॉट सेन्स? खरं तर महात्मा गांधी हे स्टाउंच हिंदू फॉलोअर होते. त्यांचं हिंदुत्वाविषयीचे ज्यांच्या मनात राम होता. आणि आत्ता जो राम आपल्या समोर प्रेझेंट केला जातोय तर जय राम ते श्रीराम आणि जय श्रीराम या 3 श्रीरामांमध्ये आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतोय आणि आपल्याला ते केलं जातंय. तर यामधलं कॉन्फ्लिक्ट झालं का असं वाटतं का? मला असं वाटतं हे सगळ्याच बाबतीत झालं. शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय झाले, हनुमानाच्या बाबतीत काय झालंय. आपण ह्या ज्या म्हणजे ऐतिहासिक फिगर्स असतील, मायथॉलॉजिकल फिगर्स असतील, आपल्याला कोणत्याही कारणाने जी आपली श्रद्धास्थानं होती त्याच्या म्हणजे असं म्हटलं जातं की मला वाटतं पुलंनी एका पुस्तकात लिहिलं की शिवाजी एकदा देव्हाऱ्यात गेला की म्हणजे एक तर गोविंद पानसरेंनी दिलेलं की एकदा त्याचा देव बनवला की आपल्याला त्याच्यासारखं असण्याची जबाबदारी आपली संपून जाते, त्याचा माणूस पण आपण संपवलं की तेच आत्ता होताना दिसतंय सगळीकडे. पुलंनी तेव्हा लिहिलेलं अजून तरी देवाऱ्यात गेलेला शिवाजी मी पाहिलेला नाहीये पण तो बघायला मिळणार नाहीच असं कशावरून, तर तेही बघायला मिळतंय आता. मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये आयडिओलॉजी, आयडल्स आणि त्याच्या मागचं पॉलिटिकल काय म्हणतो आपण त्याला क्रॉनी कनिंग एक ॲम्बिशन, ह्या सगळ्याचं हे कॉम्बिनेशन आहे. मला कायम असं वाटतं की गांधीजींना मारणारा हिंदुत्वाच्या ह्याच्याने मारत असेल तर मला वाटतं गांधीजी हे त्यांनी धर्म या गोष्टीचा देशाच्या लढ्यासाठी इतका अप्रतिम वापर करून घेतलेलं जगातलं ते एकमेव उदाहरण आहे. आत्ता पुन्हा तेच बघायला मिळतंय, फक्त आत्ता ते विकृत पद्धतीने वापरलं जात आहे. त्याच्या मागचे इंटेन्शन्स खूप वेगळे आहेत, त्यावेळेचे इंटेन्शन्स खूप वेगळे होते. म्हणजे पुन्हा तोच समाज आहे, तीच श्रद्धास्थानं आहेत, त्याच बिलीफ सिस्टीम्स आहेत, फक्त तुम्ही त्या कशा पद्धतीने आणि कशासाठी वापरून घेताय. म्हणजे गांधीजींनी हिंदुत्व किंवा राम वापरला हा त्या कॉन्टेक्स्टनी त्या सगळ्याला एक काय म्हणतो आपण त्याला ते अधिष्ठान देण्यासाठी कदाचित वापरला असेल. आत्ता जे आहे हा हेट्रेड पसरवण्यासाठी वापरला जातोय. आणि आय गेस आपल्याला गांधींच्या विचारांची गरज आहे.
धर्माच्या बाबतीत माझी मतं फार वेगळी आहेत, पण ॲज अ नेशन, ॲज अ सोसायटी मला असं वाटतं की गांधींनी ज्या तत्वांवर हे राष्ट्र उभं करण्याचं स्वप्न बघितलं होतं तिथून आपण फार दूर जात चाललेलो आहोत आणि पुन्हा त्याची सुद्धा आपल्याला किंमत लवकरच मोजावी लागेल. म्हणजे ज्या आता जगभरात ज्या काही वॉरच्या सिच्युएशन्स आहेत किंवा देशातल्या किलिंग्स आहेत, म्हणजे हजारो शेकडो लोक खुनांची प्रकरणं असतील किंवा किती समाज म्हणून आपण किती खाली जात चाललोय आणि इतका व्हायलन्स, इतकी हिंसा आपल्या आजूबाजूला घडत असताना वाय गांधी स्टील मॅटर्स? त्याचं कारण ही हिंसा आजच घडते असं नाही आहे. खरं तर काय आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे पुन्हा की मगाशी मी जे म्हणालो की मानव प्राण्यापासून टोळीत राहणाऱ्या एका प्राण्यापासून ते एक सभ्य समाज म्हणून आपला जो प्रवास आहे हा फार मोठा आणि फार कष्टाचा प्रवास राहिलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. आता तो प्रवास आपण पुन्हा उलट्या दिशेने नेतोय. आपण आपल्या बेसिककडे जातोय, जे खरं तर आपण टाळलं पाहिजे. आपण म्हणजे हिंसा ही ज्यात इनबिल्ट आहे, त्याच्यावर मात करून एक चांगला माणूस बनण्यासाठी अनेक वर्षांचा, अनेक शतकांचा, अनेक दशकांचा काळ जावा लागला की ज्याच्यामध्ये म्हणजे राजे रजवाडे असताना त्यावेळी शिवाजी महाराजांसारखे आपले हिरोज होऊन गेले. त्याच्यानंतर शाहू छत्रपतींसारखे झाले, त्याच्यानंतर फुले झाले, त्याच्यानंतर गांधीजी झाले, त्याच्यानंतर आंबेडकर. ह्या सगळ्याच मंडळींनी आपल्याला माणूस बनवायचा एक प्रयत्न केला आणि तसे आपण बनत चाललोही होतो. आत्ताच्या राजकारण्यांनी पुन्हा आपल्याला, त्याचं कारण बुद्धी असलेल्या, सत्सद विचार करू शकणाऱ्या माणसावर राज्य करणं कठीण असतं आणि आत्ता ते राज्य आपल्यावर, आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि आपल्या देशावर जगातल्या काही सत्तांना करायचं आणि त्याच्यासाठी त्यांना तुम्ही असेच असणं अभिप्रेत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत असं मला वाटतं. जगभरातल्या हिंसा, आता जगाने पहिलं महायुद्ध बघितलंय, दुसरं महायुद्ध बघितलंय, त्यावेळेच्या भयंकर कहाण्या. आता प्रॉब्लेम म्हणजे आता एक फरक असा झालेला आहे की आता सगळं क्विक व्हिज्युअल ॲक्सेस आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा. पण त्यावेळेचा जर तुम्ही गोष्टी व्हिज्युअली इमॅजिन केल्यात की कशा पद्धतीने ते घडत होतं, तर मला असं वाटतं की आपण फार क्रूरतेच्या सीमा मानव समाज म्हणून तेव्हा सुद्धा हे केलेले आहेत. आजही आपण ते करतोय. त्याच्यातूनही जी सँटिटी मेंटेन करायची असते त्यासाठीही अशी लोक, त्यांचं लिखाण, त्यांचे विचार असतात, त्याच्यापासून तुम्हाला दूर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो आणि आपण त्याच्या जास्तीत जास्त जवळ कसे जाऊ शकतो ह्याचा आपण समाज म्हणून आणि इतरांना नेऊ शकतो ह्याचा विचार करणं इज व्हॉट अ कॉमन सेन्स इज अबाउट, इन माय ओपिनियन. तुम्हाला फायनल सोल्युशन नावाची राकेश शर्मांची डॉक्युमेंटरी आहे, अनेकांनी पाहिलेली नसते. 2002ला गुजरातला जे घडलं आणि त्यावेळी ज्या अमानुष पद्धतीने मुसलमानांच्या हत्या झाल्या, अमानुष म्हणजे त्याला, म्हणजे तुम्ही ती डॉक्युमेंटरी एकदा पाहिली तर तुम्ही 4-5 दिवस झोपू शकत नाही आणि ती डॉक्युमेंटरी आहे. म्हणजे इट इज नॉट अ फिक्शन. म्हणजे आपल्याला फिक्शनमध्ये ते बाहुबली आणि हे सगळं बघायला छान वाटतं, इट इज एंटरटेनमेंट, बट दिस इज अ रियालिटी ऑफ माय ओन कंट्री आणि नॉट सो फार अवे. 1-2 दशकांपूर्वी हे घडून गेलेलं आहे आणि तिथून हा आपला प्रवास जो सुरू झालाय तो इथपर्यंत आलेला आहे. मला असं वाटतं की आज सुद्धा लोक ज्यावेळी म्हणतात की सोनम वांगचुक आणि ती मुलं उपोषण करतायत, त्यांच्याकडे ही सरकार का बघत नाही, तुम्ही या सरकारचं ट्रॅक रेकॉर्ड ती एक फिल्म बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यासाठी ही 2-4 जण काहीच नाही आहेत आणि इट मॅटर्स नथिंग टू दॅम. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा त्या आयडियोलॉजीज आणि त्या लोकांकडे आणि त्यांच्या विचारांकडे जाण्याची गरज आहे, जे कठीण आहे आणि जे जास्तीत जास्त कठीण केलं जात आहे. कारण इझिली हिंदू पॉप इज इझिली ॲक्सेसेबल टू यू. आणि बघा, म्हणजे परवाची बातमी आहे, 95,000 शाळा बंद पडल्या आहेत या देशामध्ये. 95,000 शाळा बंद पडल्या याचा अर्थ काय होतो? 95,000 शाळा बंद पडतात त्यावेळी किती मुलं ही शिक्षणापासून, त्या सिस्टीमपासून लांब जातात आणि मग ती जातात, ती कुठे जातात? त्यांना इझिएस्ट ॲक्सेस कशाचा मिळतो? ही एक पूर्ण सिस्टीम आहे, ही एक कनिंग सिस्टीम आहे आणि ती आपल्याला भेदावी लागेल. ती भेदता येईल कदाचित आपल्याला, असं आत्ता तरी वाटतंय. नाही आली तर काय, मग पुन्हा त्याची जी काही किंमत आहे ती आपल्याला भोगायचीच आहे. पण सोनम वांगचुक यांचा मुद्दा निघालाच आहे. तर एकीकडे कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा सोनम वांगचुक यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच आहे आणि
सगळ्या जगातनं सगळ्या देशातनं त्यांना पाठिंबा द्यायला लोक पुढे येतात, पण सरकारकडून साधं स्टेटमेंट नाही किंवा ते काय काय म्हणायचं त्यांना हे त्यांना विचारण्याची साधी एखादी टिप्पणी नाही करता येत. तर अशा सगळ्या सामान्य माणसाचा आवाज जिकडे ऐकलाच जात नाही, तो जगला काय मेला काय याची फिकीर नसलेल्या या सगळ्या वातावरणात आंदोलनं करावीत का किंवा का करावीत? आंदोलनं करत राहावीच लागते. आंदोलनांशिवाय पर्यायच नाहीये. आणि एक लक्षात घ्या, आपण सामान्य आहोत, आपलं काहीच नाही ह्या एका नरेटिव्हचा आपण बळी पडलेलो आहोत. खरं तर आपल्याकडे खूप ताकद आहे. पुन्हा आता याच्यात दोन विषय येतात की हे जे काही चाललंय, कुठल्याही प्रकारचा रोष व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असू शकते, त्याच्या मागची कारणं कोणाची काही असू शकतात, त्याच्याकडे समाज म्हणून आपले बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. आता जसं शेतकरी आंदोलन झालं त्यावेळी माझ्या आजूबाजूचे माझे नातेवाईक आणि मित्र सुद्धा त्यांना आतंकवादी म्हणत होते. आणि आपल्याला ते सगळं चालत होतं की आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांना आपण आतंकवादी म्हणतो, काय खलिस्तानी म्हणतो, आणि हे सगळं आपण त्यावेळीही मान्य केलं. मला असं वाटतं की हा आपला सोशो कल्चरल फॉल आहे आणि तो आता आपण मान्य करायला हवा. आत्ता सुद्धा सोनम वांगचुक आपण असं म्हणतो देशभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय, म्हणजे नक्की आपल्याला देश ही संकल्पना मुळात आपल्या डोक्यात किती क्लिअर आहे, आपली लोकसंख्या किती आहे, त्यातले व्यक्त होणारे किती आहेत, त्याच्यातले वोकल असू शकणारे किती आहेत, आणि त्या तुलनेनं त्याच्यासोबतचं इलेक्ट्रोल पॉलिटिक्स कसं आहे याचा जर तुम्ही विचार केला तर मला असं वाटतं की हा थोडासा आपला भाबडेपणा होतो काही बाबतीमध्ये. म्हणजे आता शेतकरी आंदोलनानंतर पश्चिम युपी मधल्या सगळ्या जागा ह्या बीजेपीने जिंकल्या. याचा काय अर्थ घ्यायचा आपण? म्हणजे जिथे त्या ह्याची घटना घडली होती सिक्रीची, की जिथे त्या थारनी त्या आमदाराच्या एका मुलांनी शेतकऱ्यांना चिरडून टाकलं, तिथे पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून आला. हे इलेक्ट्रोल गणित फार वेगळं असतं आणि आत्ताचं हे जे आपलं एक इमोशनल हे आहे हे फार वेगळं असतं. ह्या एका चर्निंग मधून आता आपण जातो. ॲज आय सेड की दिस इज अ चर्निंग, दिस इज समथिंग विच इज इन प्रोसेस. वी आर डेमोक्रेसी इन मेकिंग, नॉट अ मेड अप डेमोक्रेसी येट. आपल्याला त्यावेळी ते दिग्गज होते ज्यांना ते विजन होतं. आता तसं विजन असलेले नेते आपल्याकडे नाही आहेत आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा म्हणजे सामान्य नागरिक म्हणून आपली काही किंमत नाहीये, ह्याच्यासाठी आपल्याला जंतर मंतरवर जाण्याची गरज नाहीये. आपण मुंबईच्या पावसामध्ये आपली काय किंमत आहे, कुठल्याही काम चालू असलेल्या पुलाखाली आपली काय किंमत आहे, मॅनहोलमध्ये आपली काय किंमत आहे, हे रोज आपल्याला दिसतंय. माणसाचं आयुष्य हे सगळ्यात स्वस्त कमोडिटी आहे ह्या देशामध्ये. आत्ता आपल्याकडे मरणाची मारलं जाण्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे आपण प्रगत देश, आपण स्वतःला विश्वगुरू वगैरे भंपक गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण खरंच जे प्रगत देश आहे तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तिथल्या माणसांचं, नागरिकांचं आयुष्य. आपल्याकडे त्या आयुष्याची काय किंमत आहे याचा आपण विचार करतोय का? आणि मग त्याच्यासाठी तरी आपण रोज काय आवाज उठवतो किंवा काय? तुम्ही साधं तुमच्या गावात पाणी तुमचं, त्याच्यानंतर तुम्ही काय करता? तुम्ही सरडा घेऊन तुमचं घर स्वच्छ करायला लागतं, कारण तुम्हाला माहिती आहे उद्या सकाळी मला माझी कामं आहेत. ह्याच्याविषयी प्रश्न कुणाला विचारायचे ह्याविषयीच आत्ता आपल्या मध्ये एवढी गल्लत आहे. म्हणजे आत्ता सुद्धा लोक सोनम वांगचुक यांना सपोर्ट करतायत, पण ते नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतायत का? लोकांचं म्हणणं आहे सोनम वांगचुक यांनी उपोषण करू नये, पण त्यांचं असं म्हणणं आहे का की नरेंद्र मोदींनी समोर येऊन माफी मागावी? हे दोन स्टेटमेंट्स आहेत. हे दोन करणाऱ्यांचा तुम्ही जर रेशिओ काढला तर तुमच्या लक्षात येईल की आपण पॉलिटिकली किती कन्फ्युज्ड आणि किती कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन मधून जातोय. म्हणजे तुम्ही सोशल मीडिया काढून बघा, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना विचारा, सगळे म्हणतील की सोनम वांगचुक वाचले पाहिजेत, ते मेले नाही पाहिजेत. किंवा कारण आपण मुळात माणसं म्हणून हळवे असतोच, पण ह्यातले किती जण ओपनली हे म्हणतील की नरेंद्र मोदींनी समोर येऊन माफी मागितली पाहिजे देशाची, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. हे म्हणायची जोपर्यंत ह्या देशातल्या लोकांची मानसिकता होत नाही, जोपर्यंत ह्या देशातल्या लोकांना हे 100% पटत नाही की ह्या सगळ्या प्रश्नांच्या, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मुळाशी सरकार नावाची यंत्रणा आहे आणि त्याची एक अकाउंटेबिलिटी आहे आणि ती अकाउंटेबिलिटी ही आपण सगळ्यात सेंटरला घेतली पाहिजे, तोपर्यंत ह्या सगळ्या भावनिक आपण कितीही कढ काढले कितीही जणांसाठी, तर आज तुम्ही आता सोनम वांगचुक जंतर मंतर आणि ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये तुम्हाला कळतंय. परवा त्या एका ठिकाणी आदिवासींनी फाशी लगाव आंदोलन केलंय, तुम्ही पाहिलं तर फास लावून बायका उभ्या आहेत पाण्यामध्ये. हे ज्यात आज मला भारतातला एकही जिल्हा असा तुम्ही दाखवा की ज्या जिल्ह्यामध्ये कुठलंही आंदोलन
अशा पद्धतीचं प्राणांतिक चालू नाहीये. हम्म. प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. काहीतरी मुद्दे आहेत. ह्या सगळ्याला आन्सरेबल कोण आहे हम्म. ह्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. ते उत्तर जोपर्यंत आपण मान्य करत नाही आणि ते उत्तर आपल्या तोंडावर येत नाही हम्म. की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, नरेंद्र मोदी, ते काय धर्मेंद्र प्रधान, ही सगळी मंडळी ज्यांना आम्ही तिथे ह्या कामासाठी बसवले त्यांना ते काम नाही जमत आहे, तुम्ही ह्या सगळ्यासाठी जबाबदार आहात, हे ज्यावेळी आपण बोलू त्यावेळी मला असं वाटतं आपल्याला अधिकार असेल ह्या सगळ्याच्या म्हणजे असा प्रश्न विचारण्याचा की अरे नक्की काय, म्हणजे आपल्या अधिकारांचं काही आहे की नाही. आपल्याला मुळात प्रश्न विचारण्याचे, योग्य प्रश्न विचारण्याची सवय लागणं ही आता पहिली गरज आहे असं मला वाटतं. टू मच डेमोक्रेसी असेल किंवा द ग्रेट इंडियन इल्युजन असेल किंवा जामोरासारखी डॉक्युमेंटरी असेल, तर या सगळ्या डॉक्युमेंटरीज बनवताना आपला आवाज दाबला जाईल किंवा आपल्याला विरोध होईल अशी भीती नाही वाटली? किंवा आत्ता आपण सगळं बघतोय की फिल्म्स बॅन होत आहेत किंवा एखादा कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट केलं की त्याला नोटीस येते, लगेच त्याच्यावर केस होते, FIR दाखल होतात. असं सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना अशी एखादी डॉक्युमेंटरी काढावी आणि आपल्याला काही होणार नाही अशी एकदाही भीती नाही वाटली? सी मला काय वाटतं ना की वी हॅव टू चूज आवर फिअर्स. तुम्हाला जास्त भीती कसली वाटते? म्हणजे मला कोणीतरी काहीतरी करेल याची जास्त भीती वाटते की ह्या देशाची अर्थव्यवस्था कोसळून अराजक निर्माण होईल आणि सगळं होत्याचं नव्हतं होईल ह्याची जास्त भीती वाटते. मला माझ्यावर कोणीतरी हल्ला करेल आणि माझा कॅमेरा फोडेल ह्याची भीती वाटते की या देशातून इलेक्ट्रोल सिस्टीमच संपून जाईल ह्याची जास्त भीती वाटते. मला असं वाटतं आय चूज अ लार्जर फिअर अँड इन फ्रंट ऑफ देम ही भीती फार छोटी वाटते मला, जी मला माझ्याविषयी वाटू शकते की अरे मला कोणीतरी मारेल का किंवा मला कोणीतरी काहीतरी करेल का. पण ते शिव्या देणं आणि ट्रोलिंग तर त्याला काही मुद्दाच नाही, म्हणजे तो इट्स अ डन डील नाव. पण अशी काही भीती खरं तर नाही वाटत मनामध्ये. त्याचं कारण वी नो द लार्जर फिअर की हे जर नाही केलं तर काय घडेल, हे जर नाही आज केलं तर जे घडेल त्याची मला जास्त भीती वाटते. म्हणजे भीती वाटते पण त्याची भीती वाटते आणि त्या भीतीमुळे हे जास्तीत जास्त करावं असं वाटतं की आज पर्यावरणाच्या बाबतीत जे काही घडतं या देशामध्ये ह्याच्यावर जर आज बोललो नाही, आम्ही आता त्या PFASच्या विरोधात आंदोलन करतो, ह्याच्यावर जर आज आम्ही बोललो नाही तर 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर या देशात पिण्याचं पाणी शिल्लक राहणार नाहीये. ही फॅक्ट आहे. मला माझ्या मुलीसाठी ते हवंय का? मला इतर कुणाच्याही मुलाबाळांसाठी ते हवंय का? तर मला वाटतं नाही, ती जास्त मोठी भीती आहे. आणि मग मी डॉक्युमेंटरी केल्याने ते थांबतंय का किंवा मी डॉक्युमेंटरी केल्याने त्याचं हेही मला नाही माहिती खरं तर. पण मला आता हे कळतं की मी हे करू शकतो. म्हणजे बिईंग इन टू माय कपॅसिटी, इन माय पोझिशन, इन माय प्रोफेशन, मला हे आत्ता करता येतं, हे मी करू शकतो आणि मी ते केलं पाहिजे असं मला वाटतं. सो या दॅट्स व्हॉट इट इज. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की नाही अशी कधी भीती वाटत काही. म्हणजे आणि का घाबरावं? म्हणजे त्यासाठी तर आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि आपण ब्रिटिशांशी लढून आणि आपण इतिहास वाचला ना, म्हणजे जितका जास्त आपण इतिहास वाचतो तितके जास्त आपण निडर होत जातो असं मला वाटतं. गांधींनी या देशाला सगळ्यात आधी जर काही दिलं असेल तर त्यांनी भीतीचा सामना करण्याची पहिली हे दिली होती. काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता लगे रहो मुन्नाभाई नावाचा, ते गांधीगिरी आणि हे सगळं ते सिनेमा म्हणून छानच होता तो. पण त्याच्यातली सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही पहिल्यांदा घाबरणं थांबवलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत घाबरणं थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही जगणं सुरू करत नाही. आणि मग ती भीती कुठली असेल, समाजाची असेल, घराची असेल, कुटुंबाची असेल. कारण आपण आता अशा ह्याच्यातून जातोय की आपल्याला सगळ्याचाच सामना करावा लागू शकतो. आपण एका ह्याच पुन्हा त्या सोशो पॉलिटिकल कल्चरल चर्निंग मधून जातोय आणि हा सामना केवळ पोलिसांशी किंवा केवळ तो तर फार नंतर येतो. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांशी, तुमच्या अनेक वर्षांच्या मित्राशी, तुम्हाला तुमच्या घरातल्यांशी, आई वडिलांशी, काकांशी ह्यांच्याशी पहिला सामना करावा लागतो. खरं. तर तिथून ही सुरुवात होते आणि मग तो करत राहायचं आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं. सो एक डिरेक्टर म्हणून, एक विचार करता येणारा माणूस म्हणून स्वतःला एंटरटेन कसं करता? म्हणजे काय पाहताय सध्या? नाही, खरं तर सध्या मी काही पाहत आहे. म्हणजे आजकाल हे बऱ्याचदा होतं की कोणी भेटतं की सध्या काय पाहतोयस, तर मी म्हणतो की पाऊस पाहतोय
खारकुंडी पाहतो किंवा मी गोव्याला छोट्या गावात राहतो. हम्म. मी नाही फार OTTचा कॉन्टेंट बघत आहे ओके. सध्या. वाचायचा प्रयत्न करतो हम्म. मध्येच, रेफरन्ससाठी म्हणून काही बघायचं झालं तर बघतो. हम्म. पण असं सतत बिंज वॉचिंग वगैरे तर मी फार पूर्वीच बंद केलेलं आहे. आधी होती ती सवय, ज्यावेळी हे सगळं नवीन होतं, हम्म. अगदी पूर्वी ज्यावेळी OTT सुद्धा नव्हते त्यावेळी, त्या काळात पेनड्राईव्ह मधून ते US सगळ्या प्रिझन ब्रेक वगैरे अशा सगळ्या सिरीज Right. मित्र आणायचे आणि मग ते बसून बघायचं आणि माझं 4-4 दिवस सलग आणि असं. हम्म. तेव्हा हे सगळं वाटायचं. पण आता नाही सध्या मी काही बघत. मला असं वाटतं की मला माहित नाही कुणाचं वाक्य, पण एक टप्पा आपल्या आयुष्यातला असा, म्हणजे माणूस म्हणून नाही, सिस्टीम समाज म्हणून येतो की ज्यावेळी यू नीड टू स्टॉप एंटरटेनिंग युअर सेल्फ अँड ऍक्ट ऑन थिंग्स, डू थिंग्स. मला वाटतं दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि माझा Right. जास्तीत जास्त वेळ त्याच्यातच जातो. ॲज अ डिरेक्टर पुढचे फिल्म्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, त्याविषयीच्या चर्चा आहेत, रिसर्च आहे, त्याचा अभ्यास आहे. आणि हे का करायचं त्याचं कारण आम्हाला आमच्या काळाची ही गोष्ट नोंदवून ठेवायची आहे. ज्यावेळी 20, 25, 30 वर्षानंतर, 50 वर्षानंतर जी काही परिस्थिती असेल त्यावेळी ह्या काळाकडे बघितलं जाईल. त्यावेळी असं वाटतं कामा नये की ह्या काळात फक्त धुरंधरच बनला, या काळात Correct. हेही बनला. आणि हे सुद्धा लोक बघत होती, हे सुद्धा लोक सांगत होती. भले ते 2 लाख, 5 लाख, 10 लाख लोक असतील, पण ते होतं. आणि ही माझ्या देशाची गोष्ट मला सांगता आली पाहिजे. तरीही मधनं कधीतरी म्हणजे अगदीच माइंडलेस काहीतरी बघण्याचा प्रयत्न करतो. आवडतं मला असं काही अमेरिकन TV सिरीज आहेत ज्या आवडतात आणि त्या पाहतो. काही सिरियस कॉन्टेंट जो मुळातच आपल्याला माहिती असतो की हा उत्तम असणार आहे. जसं मी आता रिसेंटली 100 Years of Solitude आली नेटफ्लिक्सवर. म्हणजे ती कादंबरी म्हणून अफाटच आहे, पण सिरीज म्हणून सुद्धा ती फारच अप्रतिम होती. ती पाहिली रिसेंटली. असं काही आता परवा जसं हे सगळं जंतर मंतर चालू असताना मला काय वाटलं, मी पुन्हा एकदा फायनल सोल्युशन बघायला बसलो. ओके. की का आपल्याला प्रश्न पडतो की हे इतके कोल्ड हार्टेड आहेत. अरे हे तर तेव्हाच सिद्ध झालंय की हे ह्याच्यापेक्षा भयंकर कोल्ड हार्टेड आहेत. मग ह्याच्यातून काय मार्ग असू शकतो, असं ह्या कॉन्टेक्स्टने जे बघणं आहे ते बघणं होतं. घरी TV नाहीये माझ्या, म्हणजे घरी लावलेलाच नाहीये TV. त्यामुळे असंही नाही होत की येता जाता काउचवर बसलो आणि रिमोट दाबला. न्यूज चॅनल ऑफकोर्स बघत नाही मी कित्येक वर्षात कुठलंही न्यूज चॅनल किंवा न्यूज बुलेटिन मी स्वतः ज्याच्यात भाग घेतलाय चॅनलच्या ह्याच्यात, ते सुद्धा मी परत कधी बघायला जात नाही. सो माणसं बघतो, बाजारात फिरतो, राऊंड मारतो, कधीतरी दुपारी कुठल्या चहाच्या टपरीवर जातो, तिथे गप्पा चालू असतात. तिथे खरं तर खूपच एंटरटेनिंग आणि एनरिचिंग असतं की तिथे जो एक, मी आता ते गोव्यात छोट्या गावात राहतो त्यामुळे तिथे एखाद्या अशा टॅव्हर्नमध्ये किंवा एखाद्या अशा टपरीवर जाऊन बसलो की तिथे ज्या गप्पा होतात, आणि असं मी मध्येच करतो, असं उठतो, कॉल्स वगैरे बाजूला ठेवतो, स्कूटर काढतो आणि जाऊन असं बसतो तिथे तास 1.5 तास. मग त्या ज्या गप्पा चालल्या तिथे जी लोक येतात ना, तो खरा भारत आहे. ते कामावरून आलेले असतात कुठून तरी. मी तुला एक किस्सा सांगतो, फिल्मी वाटेल लोकांना. मध्यंतरी गोव्यामध्ये एका पबमध्ये भयंकर आग लागली आणि काही लोक जळून मेली त्याच्यामध्ये. आणि काही लोक, म्हणजे ही सगळीच्या सगळी तिथे काम करणारी लोक होती, वर्कर्स होते कुठून कुठून आलेले. त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आणि मी दुसऱ्या दिवशी आमच्या जवळच्या एका कॉर्नरवर एक साधं टिपिकल गोवन असं एक ठिकाण आहे, तिथे जाऊन दुपारी बसलो होतो. तिथे 4-5 लेबरर्स असे बसले होते, ऑफकोर्स मायग्रेटेड होते. त्यातला एक जण रडत होता आणि तो भीतीने रडत होता. ऐसे ही मरेंगे हम, कोई पूछेगा भी नाही. आता हा तुम्हाला OTT वर कॉन्टेंट कोण देणार आहे? आणि तुम्ही OTT मध्ये जर अडकलात तर तुम्ही हे कधी पाहणार आहात की तुमच्या देशातला एक माणूस दुपारचा डबा खाताना कामावरून मधल्या ब्रेकमध्ये दुसरा कोणीतरी जो काल रात्री जळून मेलाय ह्या भीतीने घाबरून रडतोय जेवताना. इट्स अ रॉंग वर्ड, बट दॅट इज द कॉन्टेंट दॅट वी शुड लुक फॉर. आणि असं माझ्याबरोबर अनेकदा होतं की अशा काही घटना घडल्या की मी समजून घ्यायला जातो नक्की काय चाललं. किंवा आत्ता जसं मी मराठवाड्यातल्या कितीतरी माझ्या मित्रांशी, शेतकऱ्यांशी बोलतोय. दुष्काळ तोंडावर आहे, दुबार पेरणीचा सुद्धा चान्स गेलेला आहे. आत्ता काय चाललंय त्यांच्या मनात, त्यांच्यासमोर अख्खं वर्ष समोर कसं दिसतंय, त्यांच्या समोरचे प्रश्न काय आहेत, त्याच्याने आपण
चायनामध्ये त्याला कॅट व्हिडिओ सिंड्रोम असं म्हणतात, की चायनामध्ये जर तुम्ही गेलात ना, तर मीही अनुभवलेलं आहे तिथे, की कुठे लोकलमध्ये मेट्रोमध्ये कुठेही चढा, 99% लोक ही अशी खाली बघून मोबाईल स्क्रोल करत असतात आणि त्याला कॅट व्हिडिओ म्हणजे ते कॅट व्हिडिओज बघत असतात. याचा अर्थ कॅट व्हिडिओ म्हणजे मांजरींचे व्हिडिओ. ह्याचा म्हणजे ब्रॉडर अर्थ असा आहे की असे व्हिडिओज की ज्याच्याने तुमच्या मेंदूवर काही परिणाम पडत नाही. इट इदर गिव्स यू अ डोपामाइन और गिव्स यू नथिंग बट कट्स यू ऑफ फ्रॉम द रियालिटी. आपण त्याच झोनमध्ये आता आहोत. आपल्याला आता इतकी ह्या सगळ्याची सवय लागली आहे सतत कॉन्टेंट बघण्याची, की आपल्याला रियालिटी बघणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठीचे वेगळे मार्ग असू शकतात, ह्याचा विचारही आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळेच मग हे असे बेजबाबदार स्टेटमेंट्स जे आजकाल मुलांकडून निघतात ना, की ह्यांचं हे असं, तुम्हाला माहितीच नाही भारत. तो एखाद्या छोट्याशा गावातल्या आठवडा बाजारात तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल तुमच्या UPI आणि ह्या सगळ्याचा काय फज्जा उडालेला आहे तो. तिथे गेलात तर तुम्हाला कळेल की त्या तिथे विकणाऱ्या बायकांची किती चिडचिड होते ती ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि हे जे आहे ना, हे आता बँकिंग रिलेटेड फिल्म आली आहे त्या सगळ्या दरम्यान आमच्या संचितनी पण त्याचा अनुभव सांगितला, की भारतात कितीतरी बँकांमध्ये हे होतं. मी स्वतः अनुभवलेलं आहे की तुमचं बायोमेट्रिक करायला माणूस येतो, त्याच्या हातावर घट्टे पडलेले असतात शेतात काम करून किंवा जे काही काम करतो ते बसत नाही, त्याला स्वतःचा अकाउंट ऍक्सेस करता येत नाही. ही गोष्ट आपल्याला महत्वाची वाटत नाही का देश म्हणून? आपल्याला कुठल्या तरी वेबसिरीज मधलं कोणाचं तरी दुःख बघून आपण हळहळतो. आपल्याला हे आपल्या बाजूला घडत असतं. जरा तुम्ही आत्ता इथून बाहेर पडून जवळच्या कुठल्याही बाजारात गेलात आणि तिथे अशा पाट्यावर बसणाऱ्या बायकांशी थोडा वेळ गप्पा मारला तर तुमच्या लक्षात येईल आता करन्सीचा केवढा मोठा प्रॉब्लेम चालू आहे देशामध्ये. सुट्टे पैसे नाही येतात बाजारात, हा केवढा मोठा प्रॉब्लेम. हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला असं वाटतं की इकॉनॉमिक क्रायसिस म्हणजे असं काहीतरी शेअर मार्केट, सेन्सेक्स, हे ते. बेसिक कुठल्याही भारतातल्या गावात आणि बाजारात जाऊन आता तुम्ही विचारा, तिथल्या छोट्या छोट्या दुकानदारांकडे सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम आहे. भारतात करन्सीचा प्रॉब्लेम आहे. करन्सी नाहीये. ती का नाहीये, ती कुठे गेली, त्याचे परिणाम काय होत आहेत. मग त्यांना जबरदस्ती UPI, मग UPI सोबत येणारे हे सगळे प्रॉब्लेम, हे ज्यावेळी त्या गप्पा मारायला लागतात ना आपल्याशी, त्यावेळी आपल्याला कळतं खरंच प्रॉब्लेम्स काय आहेत. म्हणजे 15 रुपये, मी मध्यंतरी काहीतरी कुठेतरी गेलो, 15 रुपयाचं काहीतरी झालं, तर मला 50 तरी घ्या, 15 रुपयाचे UPI नाही परवडत आम्हाला. कारण त्या 15 मध्ये मिळणारच असतात तिला 20 पैसे 30 पैसे, त्याचे सुद्धा ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि हे सगळे जात असतात. पण तिच्याकडे पर्याय नाही करणार, तर तुम्ही UPI पे तुम्ही लादलंय हे तिच्यावर, तिला हे काय आनंदाने मान्य नाहीये, पण तिच्याकडे जो येतो तो हेच मागतो. इथे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला तिथे फिल्मचे विषय मिळतात, कदाचित पर्स्पेक्टिव्ह मिळतो, कदाचित काही नाही तर स्वतःसाठी थोडंसं एक अंडरस्टँडिंग मिळतं. असं वाटतं की हा, मला माझा देश किमान थोडाफार तरी कळतोय. सो या, ते बघत असतो. लांबलं माझं उत्तर, पण आजकाल कोणी मला काय बघतोस म्हटलं की मी हेच सांगतो, आजूबाजूला जाऊन रियालिटी बघायचा प्रयत्न करतो. कारण त्याच्यापासून आपल्याला लांब ठेवण्यासाठी खूप, म्हणजे नेटफ्लिक्सच्या फाउंडरचं हे होतं की आमचं कॉम्पिटिशन ही दुसऱ्या OTT प्लॅटफॉर्म बरोबर नाही, आमची कॉम्पिटिशन ही झोपे बरोबर आहे माणसाच्या. माणूस, दॅट इज आवर कॉम्पिटिशन. तुमची झोप जास्तीत जास्त आम्ही किल करून कंटेंट कसं तुम्हाला देऊ, असं आहे. बँकिंगच्या ह्या सगळ्या विषयावरची तुमची आता डॉक्युमेंटरी आहे, तर त्या डॉक्युमेंटरी विषयी काय सांगाल? द ग्रेट इंडियन इल्युजन ही भारतातली पहिली अशा पद्धतीची क्रिटिकली बँकिंग आणि फायनान्सवर भाष्य करणारी फिल्म आहे. देवीदास तुळजापूरकर सरांबरोबर मी काही वर्षांपूर्वी बसलो होतो आणि आमच्या गप्पांमधून त्यांनी ज्यावेळी मला ही परिस्थिती सांगितली आणि मग ॲज अ स्टोरी टेलर मला त्याच्यात ती गोष्ट दिसली की अरे, ही गोष्ट आज सांगणं गरजेचं आहे जर हे असं घडतंय. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. या फिल्ममध्ये खरं तर माझं काम खरं तर निग्लिजिबल आहे, कारण ह्या फिल्ममध्ये जो काही या फिल्मचा कंटेंट आणि क्रक्स आहे तो ह्यातल्या तज्ज्ञांच्या बोलण्यातून आलेला आहे. आणि आय विल ऑलवेज फील प्राऊड की भारतात पहिल्यांदा हे असं ज्या फिल्ममध्ये घडलं ती फिल्म डिरेक्ट करण्याची संधी मला मिळाली की ज्याच्यामध्ये हे सगळे तज्ज्ञ कॅमेऱ्यावर येऊन ऑन रेकॉर्ड त्यांनी आपलं मत आपल्या अर्थव्यवस्थेविषयी मांडलेलं आहे. आणि एकाच फिल्ममध्ये हे सगळे तज्ज्ञ, म्हणजे सुभाष गर्ग असतील जे एक्स फायनान्स सेक्रेटरी होते, पी साईनाथ सर असतील, प्रशांत भूषण असतील, सुचेता दलाल असतील, TT राममोहन असतील, देवीदास तुळजापूरकर असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ही सगळी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी आहेत ज्यांनी कित्येक वर्ष ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, जे ह्यातली तज्ज्ञ आहेत. सुभाष गर्ग तर आपले फायनान्स सेक्रेटरी होते. हे
इन ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड ज्या फिल्ममध्ये बोलले ती ही फिल्म आहे. एवढंच मी सांगू शकेन ह्या फिल्मविषयी. ती किती चांगली आहे, किती भारी झाली आहे वगैरे ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे, पण हे बोललेत आणि ते जे बोललेत ते आपल्यासाठी एक वॉर्निंग आहे आणि ते आम्हाला आमच्या टीमला बनवता आलं अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. ती यूट्यूबवर तर अवेलेबल आहेच. त्याचे काही स्पेशल स्क्रीनिंग्ज आम्ही करतोय. पण प्रयत्न असा आहे की सामान्य लोकांना सोप्या भाषेत हे कळावं की नक्की काय गडबड चालू आहे. आणि मला असं वाटतं नाऊ आय कॅन फेअरली से दॅट वी हॅव सक्सिडेड इन डुईंग दॅट. वी हॅव सक्सेसफुली डन दॅट. आणि तशा पद्धतीचे रिएक्शन्स आम्हाला येत आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. हां, येस, थँक्यू सो मच फॉर टॉकिंग. थँक्यू. येस, ऑल द बेस्ट फॉर युअर चॅनल अँड युअर एफर्ट्स. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.